नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सर तुम्हा सर्वांचं डिप्लोमावाला ह्या युट्यूब चॅनल आणि डिप्लोमाला ऑफिशियल ऍप वरती स्वागत करतोय आणि सुरुवात करतोय आपण थर्ड सेमिस्टर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा FMM म्हणजे लेकरांनो फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरीज. ठीक आहे, त्यामध्ये बाळांनो जो व्हिडिओज आहेत आपले ते पूर्णच्या पूर्ण ऍप वरती रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये असणार आहेत. त्यासाठी जी फीस असेल ती 999 असेल. ठीक आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स परचेस करायचा असेल, ठीक आहे, हा कोर्स जॉईन करायचा असेल, ते विद्यार्थी मला ह्या कॉन्टॅक्ट नंबर वरती मेसेज करू शकतात. ठीक आहे, आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील कोर्स रिलेटेड त्या सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. त्याचबरोबर बाळांनो, ह्या पूर्णच्या पूर्ण कंप्लीट सिरीज मध्ये आपले थेरॉटिकल पॉइंट असू द्या किंवा न्यूमरिकल पॉइंट असू द्या, अगदी डिटेल्स एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी असेल. ठीक आहे, तर चला लेकरांनो, जास्त वेळ न वाया घालता सुरुवात करूयात आजच्या फर्स्ट लेक्चरला. जो फर्स्ट लेक्चर आहे बाळांनो, तो प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड अँड फ्लुइड प्रेशर मेजरमेंट आहे. ठीक आहे, चला. तर मोस्टली बरेच विद्यार्थ्यांनी हा जो आहे तो सिलेबस कंटेंट आहे त्याच्यामध्ये 4 ग्रुप मध्ये सिलेबस आपण डिवाइड केलेला आहे. एक फर्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये, दुसरा आहे फ्लुइड प्रेशर, तिसरा बाळांनो फ्लुइड प्रेशर मेजरमेंट डिव्हाइसेस, आणि जो लास्ट आहे तो आहे हायड्रोस्टॅटिक. ठीक आहे, चला तर पहा लेकरांनो. सो मोस्टली फ्लुइड मेकॅनिक्स काय पहा रे, जेव्हा आपण शब्द वापरत असतो बाळांनो फ्लुइड, ठीक आहे, सो फ्लुइड काय रिप्रेझेंट करतं? सो फ्लुइड म्हणजेच रिप्रेझेंट करतं इन द फॉर्म ऑफ लिक्विड और गॅसेस. ठीक आहे, फ्लुइड म्हटलं की काय येतं? फ्लुइड कन्सिस्ट ऑफ लिक्विड अँड गॅसेस. मग फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये काय डिस्कस करतो आपण? तर बिहेवियर ऑफ फ्लुइड स्टडी करत असतो. त्याच्यामध्ये काय स्टडी करतो आपण? बिहेवियर्स ऑफ फ्लुइड स्टडी करत असतो. ठीक आहे, मग बिहेवियर ऑफ फ्लुइड स्टडी कशा पद्धतीने करतो? तर बिहेवियर ऑफ फ्लुइड दोन वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये डिव्हाइड करून आपण स्टडी करत असतो. फॉर एक्झाम्पल, जर फ्लुइड जर फ्लुइड हा रेस्ट कंडिशनला असेल, फ्लुइड ऍट रेस्ट, आणि त्याच लेकरांनो फ्लुइड इज इन मोशन किंवा फ्लुइड इज इन मोशन. ठीक आहे, तर पहा लेकरांनो, सो फ्लुइड ऍट रेस्ट और फ्लुइड इज इन मोशन. मग फ्लुइड जेव्हा रेस्ट मध्ये असेल बाळांनो, त्याला आपण म्हणत असतो, येस, त्याला आपण म्हणतो बाळांनो हायड्रोस्टॅटिक. क्लिअर? आणि फ्लुइड जर मोशन मध्ये असेल तर याला आपण म्हणत असतो हायड्रो डायनामिक. ठीक आहे, सो हायड्रोस्टॅटिक आहे, हायड्रोडायनामिक, अशा प्रकारचे रिप्रेझेंटेशन. क्लिअर? मग बघा या ठिकाणी तुम्हाला काय रिप्रेझेंट केलं आहे? फ्लुइड म्हणजे लिक्विड फॉर्मॅट, त्याचबरोबर गॅसेसच्या फॉर्मॅट मध्ये. क्लिअर? तो बघा, फ्लुइड मेकॅनिक्स इज अ सायन्स विच डील्स विथ द बिहेवियर ऑफ फ्लुइड आयदर ऍट रेस्ट और इन मोशन, आणि फ्लुइड इन्क्लुड्स बोथ लिक्विड अँड गॅसेस. क्लिअर? पुढे काय सांगितलंय कारण, इफ द लिक्विड कन्सिडर्ड इज वॉटर, लिक्विड मध्ये आपण आयडियल जे लिक्विड आहेत, ठीक आहे, या ठिकाणी मी रिप्रेझेंट करतोय जे आयडियल लिक्विड आहे, ते आयडियल लिक्विड म्हटलं की नेहमी आपण कन्सिडर करत असतो लेकरांनो वॉटर, आणि जर जेव्हा आपण आयडियल गॅसेस रिप्रेझेंट करत असतो तेव्हा कन्सिडर करतो लेकरांनो एअर. ठीक आहे, क्लिअर? Okay, so if a liquid considered is water, then the science of fluid mechanics is called as a hydraulic. Clear? किंवा बऱ्याच वेळेस तुम्ही हायड्रॉलिक प्रेशर हा शब्द ऐकला असेल, हायड्रॉलिक मशीन्स हा शब्द ऐकला असेल. सो इट इज बेस्ड ऑन द लिक्विड. आणि जेव्हा आपण एअर बद्दल डिस्कस करत असतो तेव्हा आपण त्याला न्यूमॅटिक प्रेशर म्हणतो. म्हणजे हायड्रॉलिक प्रेशर तो रिलेटेड आहे लिक्विडच्या, न्यूमॅटिक प्रेशर तो रिलेटेड आहे बाळांनो एअरच्या. दॅट्स इट. पुढे आपण ह्याच्याबद्दल सुद्धा इन डिटेल्स एक्सप्लेनेशन अपकमिंग लेक्चर्स मध्ये खूप चांगल्या पद्धतीने शिकणार आहोत. ठीक आहे, पुढे पहा. तर मित्रांनो, आता जे आपण क्लासिफिकेशन ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स करत असतो, सो फर्स्ट आहे फ्लुइड स्टॅटिक, फ्लुइड कायनामॅटिक्स आणि फ्लुइड डायनामिक. ठीक आहे, जसं या ठिकाणी बघू शकता, जसं मी शब्द वापरला हायड्रोस्टॅटिक, हायड्रोडायनामिक, तर इथे
आपण ह्याला शब्द वापरू शकतो लेकरांनो, फ्लुइड स्टॅटिक. फ्लुइड स्टॅटिक. आणि या ठिकाणी शब्द वापरू शकतो आपण फ्लुइड डायनामिक. क्लिअर? फ्लुइड स्टॅटिक आणि या ठिकाणी शब्द काय वापरतोय? फ्लुइड डायनामिक. दॅट्स इट. क्लिअर आहे? चला पुढे पहा. मग आता क्लासिफिकेशन ऑफ फ्लुइड मध्ये तर आता बघितलं आपण, फ्लुइड स्टॅटिक आहे, फ्लुइड कायनॅमॅटिक्स आहे आणि फ्लुइड काय लेकरांनो? डायनामिक्स. सो आपल्याला इथे काय करायचं रे? स्टडी ऑफ फ्लुइड. स्टडी ऑफ फ्लुइड. ठीक आहे. म्हणजे काही फ्लुइडचं स्टडी आहे त्याच्या बिहेवियर वरती, ते रेस्ट कंडिशनला डिस्कस करायचं. रेस्ट कंडिशन म्हटलं की फ्लुइडची जी व्हेलॉसिटी आहे लेकरांनो, ती काय रे? 0 मीटर पर सेकंद आहे. दॅट्स इट. फ्लुइड कायनॅमॅटिक्स मध्ये आपण काय करतो रे? की फ्लुइडची व्हेलॉसिटी आहे. फ्लुइड हॅज सम एक्स व्हेलॉसिटी, येस, मीटर पर सेकंद. पण ह्याच्याबद्दल आपण इथे ह्याच्या व्हेलॉसिटी बद्दल डिस्कस करत असतो. क्लिअर लेकरांनो? त्याच्यानंतर याच्या फ्लो, जो टाइप ऑफ स्ट्रीम आहे त्याला आपण स्ट्रीम लाईन फ्लो किंवा टॅब्युलर फ्लो म्हणत असतो, त्याच्याबद्दल स्टडी करत असतो. पण इथे आपण कुठल्याही फोर्सेस बद्दल, प्रेशर बद्दल आणि एनर्जी बद्दल डिस्कशन करत नाहीये. ठीक आहे. म्हणजे इथे आपण येस डज नॉट स्टडी अबाउट प्रेशर, नेक्स्ट फोर्स, नेक्स्ट एनर्जी अँड एक्सेट्रा. क्लिअर? कशामध्ये हे? फ्लुइड कायनॅमॅटिक्स मध्ये. आणि जेव्हा आपण फ्लुइड डायनामिक मध्ये असेल तर फ्लुइड डायनामिक मध्ये येस डज स्टडी अबाउट प्रेशर, फोर्स, एनर्जी. ठीक आहे. ह्याच्याबद्दल आपण डिस्कशन करत असतो, ते पुढे आपण डिटेल्स शिकणार आहोत. ठीक आहे. चला पहा लेकरांनो, जो फर्स्ट आहे फ्लुइड स्टॅटिक. आताच म्हटल्याबरोबर फ्लुइड स्टॅटिक्स मीन्स फ्लुइड स्टॅटिक मीन्स स्टडी ऑफ फ्लुइड बिहेवियर ऍट रेस्ट. ठीक आहे. फ्लुइड स्टॅटिक मीन्स स्टडी ऑफ फ्लुइड बिहेवियर ऍट रेस्ट. ठीक आहे. मग फ्लुइड बिहेवियर ऍट रेस्ट म्हणजे काय मित्रांनो? सो ऑब्विसली व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड किती असेल? 0 मीटर पर सेकंद असेल. 0 मीटर पर सेकंद हे असेल व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड. क्लिअर? मग हे जो फ्लुइड स्टॅटिक आहे तो कशाबद्दल डील करतोय? तो प्रेशर बद्दल डील करतोय. येस. त्याच्यानंतर फोर्सेस ऑन सरफेस बद्दल डील करतोय, बॉयन्सी फोर्स बद्दल डिस्कस करतोय, स्टॅबिलिटी बद्दल डिस्कस करतोय. ठीक आहे. बघा रे, आता हा जो लिक्विड सरफेस आहे, हा लिक्विड सरफेस या वॉटर कंटेनरच्या प्रत्येक पॉइंट वरती इक्वल प्रेशर एक्झर्ट करत असतो. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हा जो एक आपल्याला माहिती आहे की एखादी पाण्याने भरलेली बॉटल जर आपण असं टाकली पाण्याच्या बादलीमध्ये किंवा एखाद्या लिक्विड मध्ये, तर ती वर फ्लो होऊन येते. सो किंवा एखादा नारळ असेल, नारळ जर समुद्रावरती किंवा नदीवरती जर पडलं किंवा एखाद्या विहिरीमध्ये जर पडलं बाळांनो, तर ते पाण्याच्या खोलवर जाऊन काही डेप्थ खाली जाऊन परत वरती येतं. मग परत वर येण्यामागचं कारण काय? तर त्या ऑब्जेक्ट वरती म्हणजे त्या नारळावरती लिक्विड बॉयन्सी फोर्स एक्झर्ट करतो, त्याला आपण म्हणतो बाळांनो फोर्स ड्यू टू अपथ्रस्ट. दॅट्स इट. क्लिअर आहे? ओके. आता हा जो डॅम आहे, ह्या डॅमच्या इथे तुम्ही बघू शकता की हे जे स्ट्रक्चर आहे ते या ठिकाणी थिकनेस कमी आहे आणि जसं जसं आपण डेप्थला चाललोय, येस, आपण जसं डेप्थला चाललोय थिकनेस वाढत चालली आहे. का वाढत चालली आहे? कारण त्या ठिकाणी प्रेशर सुद्धा वाढत चाललंय. जर मला या ठिकाणी डिटेल्स एक्सप्लेनेशन करायचं असेल तर या ठिकाणचं प्रेशर मी P1 म्हणतो या पॉइंटला आणि या पॉइंटचं प्रेशर P2 आहे. सो ऑब्विसली लेकरांनो या पॉइंटला जो P2 प्रेशर आहे तो जास्त असेल कुणापेक्षा? P1 पेक्षा. कारण याच ठिकाणची जी हाईट आहे ती H1 आहे, या ठिकाणची हाईट H2 आहे. कारण लेकरांनो H2 हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू H1 आहे. इथून एक गोष्ट आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजू शकते, ती म्हणजे लेकरांनो प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेप्थ किंवा प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हाईट. दॅट्स इट. क्लिअर आहे? पुढे आपण पाहणार आहोत त्याच्याबद्दल डिटेल्स एक्सप्लेनेशन.
हे केले मित्रांनो. चल पुढे बघू. फ्लुइड स्टॅटिक नंतर आहे फ्लुइड कायनामॅटिक्स. सो फ्लुइड कायनामॅटिक्स मीन्स व्हॉट? येस, स्टडी ऑफ ठीक आहे. सो पहा लेकरांनो, स्टडी ऑफ फ्लुइड बिहेवियर इन मोशन. इन मोशन. ठीक है. स्टडी ऑफ फ्लूइड बिहेवियर इन मोशन विदाउट 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 एनी कंसिडरेशन ऑफ प्रेशर, कॉमा, फोर्स एंड एनर्जी is known as fluid कायनेमॅटिक्स. ओके. चलो डेफिनेशन प्रत्येक विद्यार्थी आली. फ्लुइड कायनेमॅटिक्स म्हणजे मित्रांनो, सो इट इज स्टडी ऑफ फ्लुइड बिहेवियर इन मोशन. जे फ्लुइडचं बिहेवियर कशामध्ये मित्रांनो? फ्लुइडचं बिहेवियर हे मोशन मध्ये आहे, बट विदाउट एनी कन्सिडरेशन ऑफ प्रेशर, फोर्स अँड एनर्जी इज नोन ॲज फ्लुइड कायनेमॅटिक्स. आणि फ्लुइड कायनेमॅटिक्स जो डील करतो, कशाबद्दल डील करतो? तो व्हेलॉसिटी बद्दल डील करतो. म्हणजे फ्लुइडची व्हेलॉसिटी किती आहे, त्या फ्लुइडचं ऍक्सलरेशन काय आहे, फ्लुइडचा पॅटर्न, फ्लो पॅटर्न कसा आहे, तो स्टीम लाईन आहे, टॅब्युलर आहे, टर्ब्युलर आहे, त्याच्याबद्दल डिस्कशन करतो. दॅट्स इट. याच्याबद्दल सुद्धा पुढे आपण इन डिटेल्स एक्सप्लेनेशन पाहणार आहोतच. ठीक आहे. नेक्स्ट मित्रांनो, मी ह्या डेफिनेशनला या ठिकाणी काय करतोय, ऍज इट इज कॉपी करून घेतो, कारण आपल्याला पुढे ही डेफिनेशन लागणार आहे. फक्त याच्यामध्ये एक जो वर्ड आहे तो काय करायचा रे, चलो फक्त या ठिकाणी काय केलं मित्रांनो, काय म्हणलं, स्टडी ऑफ फ्लुइड बिहेवियर इन मोशन. इथं लिहितंय, फक्त कट करायचं आपल्याला. सो इथे लिहायचंय, इथं फक्त काय रे, विदाउट जे होतं ते स्टडी ऑफ फ्लुइड बिहेवियर इन मोशन बाय कन्सिडरेशन ऑफ, या ठिकाणी लिहून, बाय कन्सिडरेशन ऑफ प्रेशर, फोर्स अँड एनर्जी इज नोन ॲज फ्लुइड डायनामिक. फ्लुइड डायनामिक्स. दॅट्स इट. क्लिअर लेकरांनो. मग हा जो फ्लुइड डायनामिक्स जो आहे तो कशाशी डील करतो? सो डील करतो प्रेशर, फोर्स, प्रेशर कॉमा फोर्स, एनर्जी, ठीक आहे, अँड देअर ऍप्लिकेशन. अँड देअर ऍप्लिकेशन म्हणजे काय बाळांनो, पंप जो की वॉटर लिफ्ट करण्यासाठी हेल्प करत असतो. त्याच्यात मित्रांनो हायड्रॉलिक टर्बाईन आहे, जो की इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी आपल्याला हेल्प करत असतो. सो त्याच्या ऍप्लिकेशन बद्दल सुद्धा आपण या ठिकाणी डिस्कस करत असतो. होप सो की प्रत्येक विद्यार्थ्याला इथपर्यंत जे आपण क्लासिफिकेशन ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स बघितले ते व्यवस्थित कळालं असेल. सो क्लासिफिकेशन ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये आपण 3 बघितले. कुठले कुठले बघितले बाळांनो? फ्लुइड स्टॅटिक बघितलंय, फ्लुइड डायनामिक फ्लुइड कायनामॅटिक्स बघितलंय आणि फ्लुइड डायनामिक्स बघितलंय. सो फ्लुइड स्टॅटिक बद्दल काय डिस्कशन केलंय आपण? सो इट इज द स्टडी ऑफ फ्लुइड बिहेवियर ऍट रेस्ट. बरोबर आहे का? फ्लुइड कायनामॅटिक्स मध्ये काय बघितलं? इट इज द स्टडी ऑफ फ्लुइड बिहेवियर इन मोशन विदाउट एनी कन्सिडरेशन ऑफ प्रेशर, फोर्स, एनर्जी. ठीक आहे. आणि फ्लुइड डायनामिक्स मध्ये काय डिस्कशन केलं? स्टडी ऑफ फ्लुइड बिहेवियर इन मोशन विथ कन्सिडरेशन. ठीक आहे. फ्लुइड इन मोशन बाय नाही, इथे लिहून बाळांनो, विथ कन्सिडरेशन. येस, विथ कन्सिडरेशन ऑफ प्रेशर, फोर्स, एनर्जी. ठीक आहे. दॅट्स इट. क्लिअर आहे. चला पुढचा पॉईंट डिस्कस करू. नेक्स्ट लेकरांनो, काही प्रॉपर्टीज आहेत. कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत? तो फर्स्ट प्रॉपर्टी आहे फ्लुइड डेन्सिटी. काय? सो बघा रे, डेन्सिटी आपल्याला माहिती आहे लेकरांनो, आपण रो ने डिनोट करतो. सो डेन्सिटी रो ने डिनोट करतो. डेन्सिटी इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. क्लिअर. काही वेळेस ह्याला असं सुद्धा लिहितो, डेन्सिटी इज इक्वल टू लेकरांनो टोटल मास अपॉन टोटल व्हॉल्यूम. टोटल मास अपॉन टोटल व्हॉल्यूम. दॅट्स इट. मग मला सांगा मित्रांनो, मास म्हटलं की या ठिकाणी आपण कशाने डिनोट करतो? एम ने डिनोट करतो. आणि व्हॉल्यूम कशाने डिनोट करतो? व्ही ने. ठीक आहे. चला, आता मास अपॉन काय रे? व्हॉल्यूम.
तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की सिस्टीम ऑफ युनिट सिस्टीम ऑफ युनिट किती टाईपचे आहेत? दोन टाईपचे आहेत. एक आहे एमकेएस आणि दुसरा आहे लेकरांनो सीजीएस. क्लिअर? जो एमकेएस मध्ये युनिट काय रे? मासचं युनिट काय? मीटर किलोग्राम सेकंद, सेंटीमीटर ग्राम सेकंद. सो मासचं या ठिकाणी येईल लेकरांनो किलोग्राम आणि व्हॉल्यूमचं येईल या ठिकाणी मीटर क्यूब. सीजीएस मध्ये येईल ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. किंवा ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही किंवा ह्याचं युनिटचं रिप्रेझेंटेशन असं येऊ शकतं किलोग्राम डॅश मीटर रेस टू पॉवर -3. हा जो +3 आहे डिनॉमिनेटर मध्ये आहे, जेव्हा त्याला आपण न्यूमरेटर मध्ये शिफ्ट करतोय तेव्हा तो -3 होतो. या ठिकाणी पण मित्रांनो ह्याचं रिप्रेझेंटेशन असं होईल ग्राम. ठीक आहे. आणि पुढं सेंटीमीटर रेस टू पॉवर -3. होप सो की प्रत्येक विद्यार्थ्याला इथपर्यंत कळालं असेल. मग तुम्हाला मी सांगण्याच्या अगोदरच माहिती आहे मित्रांनो की डेन्सिटी ऑफ वॉटर, ठीक आहे, ती किती आहे रे? 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब. प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे रे? अप्रॉक्सिमेट आपण याला 1000च लिहितो, बरोबर आहे. आणि ही जी डेन्सिटी 1000 किलोग्राम आहे ही बाळांनो एमकेएस मध्ये असते. एमकेएस मध्ये डेन्सिटी किती असते रे? क्लिअर एव्हरीवन? एमकेएस मध्ये डेन्सिटी असते 1000. पण मी जर तुम्हाला विचारलं डेन्सिटी ऑफ वॉटर इन सीजीएस, तर सीजीएस मध्ये येते लेकरांनो 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. आणि ही जी डेन्सिटी ऑफ वॉटर आहे ही कशामध्ये रिप्रेझेंट होते? सीजीएस मध्ये. लक्षात राहू द्या प्लीज. ठीक आहे. बघा या ठिकाणी दिले मी मास डेन्सिटी ऑफ वॉटर. मास डेन्सिटी म्हणा, बघा डेन्सिटी म्हणा किंवा मास डेन्सिटी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला इथपर्यंत काही डाऊट नसावा एवढीच तुमच्याकडून लेकरांनो अपेक्षा. सो हे डिस्कशन झालं आपलं डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ वॉटर. ठीक आहे. जर मला आणखी लिहायचं असेल डेन्सिटी ऑफ मर्क्युरी बद्दल लिहायचं असेल, ठीक आहे, डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, ठीक आहे, Hg. वॉटरचं काय रे बाळांनो? H2O. ठीक आहे. पण डेन्सिटी ऑफ मर्क्युरी काय? तर बघा रे डेन्सिटी ऑफ मर्क्युरी येते 13.6 इंटू 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब. हे झालं एमकेएस मध्ये. कशामध्ये आहे हे? हे आहे लेकरांनो एमकेएस मध्ये. पण सीजीएस मध्ये ह्याला आपण डेन्सिटी ऑफ मर्क्युरी Hg, डेन्सिटी ऑफ Hg ती येते 13.6 यस ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. आणि हेच रिप्रेझेंटेशन कशामध्ये? सीजीएस मध्ये. होप सो हे सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवस्थित कळालं असेल. ठीक आहे. चल पुढे जाऊत लेकरांनो. बघा नेक्स्ट काय सांगितलं? वेट डेन्सिटी ऑफ स्पेसिफिक डेन्सिटी. त्याला आपण डब्ल्यू ने पण डिनोट करतो आणि येस गॅमा लेटरने सुद्धा डिफाईन करत असतो. मग बघा रे डेफिनेशन काय? द स्पेसिफिक वेट डेन्सिटी इज डिफाइंड ॲज वेट पर युनिट व्हॉल्यूम. सो स्पेसिफिक येस डब्ल्यू किंवा गॅमाने डिनोट करतो, त्या ठिकाणी काय लिहितो? वेट पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे. मग वेट पर युनिट व्हॉल्यूम लिहिलं या ठिकाणी. सो वेट काय मित्रांनो? वेट डब्ल्यू जो आहे अपॉन काय? व्हॉल्यूम आहे. डब्ल्यू म्हणजे मित्रांनो एम इंटू जी आणि अपॉन व्हॉल्यूम. आताच बघितलं आपण की मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय रे? डेन्सिटी. डेन्सिटी किंवा त्यालाच आपण लेकरांनो आताच लिहिले मास डेन्सिटी. ठीक आहे. आणि रो रो इज इक्वल टू काय येतं? एम डिवायडेड बाय व्ही. मग या ठिकाणचा जो एम डिवायडेड बाय व्ही आहे, ठीक आहे, बघून घ्या परत. एम ला एम जी बाजूला लिहितोय अपॉन व्ही. हा जो एम बाय व्ही काय येतं? रो रो इंटू जी आले. म्हणजे आपल्याकडे वेट डेन्सिटीचा फॉर्म्युला काय येतो लेकरांनो? एम इंटू जी येतोय. क्लिअर? वेट डेन्सिटीचा फॉर्म्युला काय येतो रे? एम इंटू जी येतोय. क्लिअर? सॉरी रो इंटू जी येतोय. दॅट्स इट. मला वाटतं इथपर्यंत सुद्धा कुठल्याच विद्यार्थ्याला अडचण नसावी. एकदा पाहून घ्या व्यवस्थित, रीड करा लेकरांनो.
ठीक आहे. चला मग प्रत्येक विद्यार्थ्याला एवढं तर कळलं असेल, डब्ल्यू इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू रो इंटू जी. ठीक आहे. रो म्हणजे काय रे? डेन्सिटी ऑफ फ्लुइड, डेन्सिटी ऑफ फ्लुइड, आणि मल्टिप्लाय बाय जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दॅट्स इट. या ठिकाणी काय रिलेटेड करायचं? डेन्सिटी ऑफ वॉटर, वेट डेन्सिटी ऑफ वॉटर आपल्याला बघायचं आहे. मग वेट डेन्सिटी ऑफ वॉटर, ठीक आहे, गॅमा सफिक्स डब्ल्यू, वेट डेन्सिटी ऑफ वॉटर, डेन्सिटी ऑफ फ्लुइड त्या ठिकाणी लिहितोय मी. डेन्सिटी ऑफ वॉटर किती येतं? सो डेन्सिटी ऑफ वॉटर येतं बाळांनो 1000. डेन्सिटी ऑफ वॉटर किती येतं रे? 1000. क्लिअर? काय अडचण इथपर्यंत नाही. डेन्सिटी ऑफ वॉटर 1000. युनिट काय आपल्याकडे डेन्सिटीचं? मीटर पर सॉरी किलोग्राम पर मीटर क्यूब. ठीक आहे. आणि या ठिकाणी जी ची व्हॅल्यू किती येते मित्रांनो? तर 9.81. सो या ठिकाणी येते 9.81, 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. क्लिअर? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता लेकरांनो, किलोग्राम पर मीटर क्यूब. ठीक आहे. आणि या ठिकाणी मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आहे व्यवस्थित एक्सप्लेनेशन? ठीक आहे. मग या ठिकाणी डेन्सिटी, वेट डेन्सिटी ऑफ वॉटर रो सिग्मा सॉरी गॅमा सफिक्स डब्ल्यू इज इक्वल टू, याचं मल्टिप्लाय केलं तर 900 काय या ठिकाणी येईल? 81. ठीक आहे. या ठिकाणी लेकरांनो ही व्हॅल्यू येईल, 981 व्हॅल्यू येईल. ठीक आहे. सॉरी 981 नाही, 9810. ठीक आहे, ही व्हॅल्यू येईल. या ठिकाणी दुसरं युनिट काय काय? सो युनिट बघू शकता तुम्ही या ठिकाणी काय काय येतं? किलोग्राम, ह्याचं रिप्रेझेंटेशन तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल तर हे झालं किलोग्राम. किलोग्राम मी या ठिकाणी लिहितो ऍटलीस्ट. सो किलोग्राम अपॉन मीटर क्यूब मल्टिप्लाय बाय मीटर अपॉन सेकंड स्क्वेअर. सो हा मीटर आणि हा मीटर कॅन्सल झाला, म्हणजे रिमेनिंग काय या ठिकाणी? किलोग्राम. ठीक आहे. मीटर स्क्वेअर इंटू काय बाळांनो? सेकंड स्क्वेअर. क्लिअर? काय डाऊट इथपर्यंत? ओके. चला आता लक्ष द्या, मी तुम्हाला जस्ट थोडस कॅज्युअली एक एक्सप्लेन करणार आहे की लेकरांनो फोर्स बद्दल. फोर्सचं युनिट काय? फोर्सचं युनिट आहे, फोर्सचं फॉर्म्युला काय रे? मास इंटू एक्सलरेशन. ऍक्च्युली जे काही सिस्टीम आपली सध्या रन होते ती सध्या इन्व्हर्टर वरती रन होते, त्यामुळे थोडस गरमीचा त्रास आहे. ठीक आहे. चला, तर त्यामुळे आवाज थोडस मागे पुढे व्हॅरिएशन तुम्हाला दिसत असेल बाळांनो, तर काही काळजी करू नका. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सलरेशन. सो मास काय रे? किलोग्राम. आणि ऍक्सलरेशन काय बाळांनो? मीटर पर सेकंड स्क्वेअर. क्लिअर? बघा, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. दॅट्स इट. काय अडचण इथपर्यंत? नथिंग सर. मग मी या ठिकाणी काय करतोय? ऍडजस्टमेंट करतोय. कशी ऍडजस्टमेंट करतोय बघा. सो बघा, किलोग्राम पर मीटर स्क्वेअर इंटू सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. तर इकडे बघा, लक्ष द्या, ह्याला मीटरनी मल्टिप्लाय करतोय, मीटरनी मल्टिप्लाय करतोय, मीटरने डिवाइड करतोय. ठीक आहे. मग हे काय झालं बाळांनो? किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि मीटर स्क्वेअर आणि मीटरचा पॉवर 1 आहे, तर किती होईल? क्यूब. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे काय येतंय तर बघून घ्या. किलोग्राम मीटर, किलोग्राम मीटर अपॉन सेकंड स्क्वेअर, ह्याला मी न्यूमरेटर मध्ये लिहिलंय. ठीक आहे. आणि अपॉन हा मीटरचा पॉवर 2 आणि हा 1, हा झाला बाळांनो मीटरचा पॉवर 3. म्हणजे आपल्याला माहिती आहे की फोर्सचे युनिट आहे ते न्यूटन असतं. मग ह्याचं रिप्रेझेंटेशन या ठिकाणी कसं येणार? न्यूटन पर मीटर क्यूब. चला, प्रत्येक विद्यार्थ्याला कळालं असेल की या ठिकाणी जो वेट डेन्सिटी ऑफ वॉटर आहे त्याचं युनिट काय येतंय? येस, न्यूटन पर मीटर क्यूब. म्हणजे या ठिकाणचं जे युनिट आहे लेकरांनो, तो आहे न्यूटन पर मीटर क्यूब. हे झालं कशामध्ये? एमकेएस मध्ये. आणि सीजीएस मध्ये लिहिलं तर डायन अपॉन सेंटीमीटर क्यूब. हे कशामध्ये युनिट येतं? सीजीएस मध्ये येत असतं. ठीक आहे. काय अडचण इथपर्यंत नसेल लेकरांनो? ठीक आहे. चल,
तर बघा रे, फ्रॉम न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन क्या है, 1 Newton force is defined as the force required to accelerate 1 kilogram of mass, 1 kilogram mass by 1 per meter square. जर एखाद्या 1 Newton फोर्स म्हणजे काय लेकरांनो, तर एक किलोचा एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टवर जर 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे ऍक्सलरेशन जर अप्लाय होत असेल किंवा तो ऑब्जेक्टचं ऍक्सलरेशन जर 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल, तर लेकरांनो त्याला आपण म्हणतो की 1 न्यूटनचं फोर्स अप्लाय झालेलं आहे. ठीक आहे, एक किलोग्राम ऑब्जेक्ट वरती ऑब्जेक्टची जर व्हेलॉसिटी जर एवढी असेल तर त्याला आपण 1 न्यूटन फोर्स म्हणत असतो. ठीक आहे, तर या ठिकाणी इथं 1 न्यूटन इज इक्वल टू 1 किलोग्राम, 1 किलोग्राम मल्टीप्लाय बाय 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. क्लिअर? काय अडचण? चला एकदा पाहून घेऊ शकता तुम्ही व्यवस्थित. ठीक आहे, आणि मग ह्यालाच आपण लिहू शकतो लेकरांनो, 1 न्यूटनला न्यूटन ऍज इट इज, सो 1 किलोग्राम मीटर अपॉन सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, ओके. हाय झालं लेकरांनो, आणि हे एक सेकंड थिंग जी आपल्या लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, ओके. चलो, आणि या ठिकाणी डायरेक्टली मी व्हॅल्यू लिहितोय. तुम्ही बघू शकता या ठिकाणी व्हॅल्यू येतोय. येस, वेट डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. ठीक आहे, चलो दॅट्स इट. क्लिअर? बाकीचा जो व्हिडिओ बाळांनो, हा व्हिडिओ आपण इथेच थांबवत, कारण जरी स्टुडिओ चालू असेल तरी फॅन चालू नाहीये, थोडं गरमी जास्त होते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच, बाय बाय. प्रत्येक विद्यार्थी आपल्या बाकीच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा बाळांनो. काही जर डाऊट असेल तर डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये तुमचे डाऊट मला विचारायला, ठीक आहे, निसंकोच विचारा, घाबरायची गरज नाहीये. आणि ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा असेल ते विद्यार्थी माझ्या तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सांगितलाच आहे, परत एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगतोय, 8600104446. ह्या नंबरवरती माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकता. थँक्यू सो मच, धन्यवाद.